नमस्कार. देशोन्नतीचा विशेष कार्यक्रम बेनकाब खाकी की कहाणी खाकी की जुबानीमध्ये मी धवल आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत DCP कदम सर. आपण त्यांच्याकडूनच एकंदरीत आत्तापर्यंत त्यांचा प्रवास कसा होता DCP पर्यंतचा हे जाणून घेणार आहोत. सर, देशोन्नतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, आज आपण DCP या पदावरती आहे, इतक्या जबाबदारीचं पद आहे. लहानपणीपासून ते आत्तापर्यंतचा आपला प्रवास कसा होता? मी महाराष्ट्रातीलच आहे. नाशिक जिल्ह्यात माझं एक छोटंसं गाव आहे, मालेगावच्या जवळ. मालेगाव सर्वांना माहीतच असेल. तर एक 3000 लोकसंख्येचं गाव आहे. माझा संपूर्ण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण माझ्या गावातच झालं. तर घरात आधीपासूनच शिक्षणाची परंपरा होती. माझे वडील जे होते त्यांना शिक्षणाप्रती खूप जास्त आवड होती. ते MSEBमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होते. तर त्यांना खूप जास्त आवड असल्यामुळे ते नेहमी आमच्या तिघं भावंडांच्या मागे शिक्षणासाठी तगादा लावायचे की आपल्याला शिकायचं आहे, आपल्याकडे तेवढाच एक पर्याय आहे, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, प्रगती करू शकत नाही. अगदी त्याप्रमाणेच मग 10वीत असताना माझ्या सेंटरमध्ये माझा पहिला क्रमांक आला होता. त्यानंतर पण मग 11वी-12वी करण्यासाठी माझ्याकडे तिथे जवळपास ऑप्शन नव्हता. कारण लहान गाव होतं, तिथून बऱ्याच दूर कॉलेज होतं. मग काय करायचं पुढे हा पहिला प्रश्न होता. त्यावेळेस मग डिप्लोमा करायचं ठरवलं 10वी नंतर. मग गव्हर्नमेंट कॉलेजला मी डिप्लोमा केला नाशिकला. 3 वर्षाचा कम्प्युटरमध्ये डिप्लोमा केला. नंतर मग डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलं. मग मी वालचंद कॉलेज सांगली, दॅट इज ऑटोनॉमस कॉलेज, वन ऑफ दी फेमस अँड रेनाऊंड कॉलेजेस इन महाराष्ट्र. चांगलं कॉलेज आहे. तिथं मग मी कम्प्युटर सायन्समध्ये डिग्री घेतली. ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग करत होतो त्यावेळेस मला वाटलं की मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. परंतु त्यावेळेस मी विचार केला की मी MPSCचा अभ्यास करेल. आणि खाकीबद्दलचं जे प्रेम आहे ते अगदी लहानपणापासूनच होतं. कारण वडील वायरमन होते MSEBमध्ये. त्यांचा पण युनिफॉर्म खाकीचा असतो. मग ते एक अट्रॅक्शन आपण म्हणतो, आकर्षण, तर ते आधीपासूनच होतं. तर ते पोलीस सर्व्हिसमध्ये जायचं असं इंजिनिअरिंगला असताना ठरवलं. परंतु मग मी जसं सांगितलं की त्यावेळेस मी MPSCबद्दल विचार केला होता. परंतु ॲट द सेम टाईम हे असाही विचार केला की आत्ता लहानपणापासून आपण आता इतकं शिक्षण घेत आलो आहेत आणि आता पुन्हा आपण वडिलांच्या पैशांवर क्लासेस करायचे, अभ्यास करायचा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये खूप जास्त प्रमाणात अनिश्चितता आहे. बरोबर. तर कुणीच सांगू शकत नाही की माझं सिलेक्शन होईल. नोबडी. कितीही मोठा टॉपर असला, काही असलं तरी त्याची शाश्वती नाही आहे. मग मी त्यावेळेस ठरवलं की आपण आधी 2 वर्ष कुठेतरी जॉब करायचा, थोडे पैसे कमवायचे आणि मग ते पैसे कमवल्यानंतर आपण जाऊन प्रिपरेशन करायचं. ॲज डिसाइडेड. मग लास्ट इयरला असताना माझं एका IT कंपनीत कॅम्पस थ्रू सिलेक्शनही झालं. मग मी त्या IT कंपनीत जॉईन देखील केलं. मी मुंबईमध्ये होतो 2 वर्षासाठी. तर हे सांगण्यामागचं एक कारण असं आहे की बऱ्याचदा आपल्या ग्रामीण भागातून येणारे किंवा फॉर दॅट मॅटर शहरातून येणारे पण मुलं, यांचा असा समज असतो की मला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांचाच अभ्यास करायचा आहे. तर मग मी का माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये जास्त लक्ष देईल. मी त्याचेच पुस्तकं वाचतो, मला तेच करायचं आहे. परंतु माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की असं बिलकुल नाही आहे. तुम्ही जे आज रोजी एज्युकेशन घेत आहात त्याच्यामध्ये तुम्ही 100% लक्ष दिलं पाहिजे. कारण अल्टिमेटली पुढे जाऊन त्याच गोष्टी आहेत. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जर आपण बघितलं तर सर्व आपण शैक्षणिक आयुष्यात जे शिकलेलो असतो तेच रिफ्लेक्ट होत असतं. मग त्यामुळे मी असं सांगेल की आपल्याकडे एक बॅकअप ऑप्शन असायला पाहिजे. जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन देखील आपलं कुठे सिलेक्शन झालं नाही तर काय. आणि दॅट इज रियालिटी. तुम्ही आता UPSCचं जर मी सांगितलं की 10 लाख लोक बसतात, त्याच्यापैकी तुम्ही 1000 लोक सिलेक्ट होणार आहात. तर ह्यूज रिजेक्शन रेट आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे बॅकअप ऑप्शन असणं आवश्यक आहे. तर मग ते 2 वर्ष मी काम केलं तिथे. दॅट वॉज ए लाईफ चेंजिंग मोमेंट फॉर मी. मी ते IT मध्ये काम केलं. आय गॉट अन एक्सपोजर. मला खूप चांगलं एक्सपोजर मिळालं. मला ॲक्च्युली समजलं की जगात काय स्पर्धा चालू आहे. तर आपण कॉलेजमध्ये जेव्हा असतो आपलं लिमिटेड जग असतं, आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत नाही. पण जेव्हा आपण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला ॲक्च्युली समजतं की लोक किती ॲम्बिशियस आहेत.
तर पुढे प्रगती करण्यासाठी किती झटत असतात. आणि दॅट टाइम आय डिसाइडेड की नाही, MPSC नाही, मी आता UPSC करणार. आणि मग त्यावेळेस UPSCचा ठरलं. 2 वर्ष मी तिथे काम केल्यामुळे मग थोडं एक पैसेही जमा झाले. मग मी दिल्लीला गेलो आणि प्रिपरेशन केलं. प्रिपरेशनचं एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर दिल्लीत गेलो. दिल्लीत गेल्यानंतर जेव्हा तिथं ओल्ड राजेंद्र नगर म्हणून एरिया आहे, तिथं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे ऑलमोस्ट सगळेच बाहेरून आलेले ऍस्पिरंट्स तिथेच असतात. पण तिथे गेल्यानंतर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कुणी IIT पासआउट आहे, कुणी IIM पासआउट आहे, कुणी 1 करोडचं पॅकेज सोडून तिथे आलेलं आहे. म्हणजे यू विल रिअलाइज दी डेप्थ ऑफ कॉम्पिटिशन की तुम्ही कुणासोबत लढत आहात तिथे. बरोबर. पण ॲज आय सेड की आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात आयुष्यात. एक तर म्हणजे तुम्ही स्वप्न चांगले मोठे बघा, परंतु फक्त स्वप्नांपुरतं थांबू नका. जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, आणि आज 15 ऑक्टोबर आहे, APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस देखील आहे. ते नेहमी म्हणतात की स्वप्न हे असे नसतात की तुम्ही झोपलेलं असताना बघता. ऍक्च्युली स्वप्न असे असतात की ते तुम्हाला झोपच येऊ देत नाही. तर तसे स्वप्न बघा, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे काय, तर हा पहिला डी तर ड्रीम्सचा झाला. नंतर तुमचं डेडिकेशन असावं ते पूर्ण करण्यासाठी, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन डिसिप्लिन असावं. डिसिप्लिन शिवाय काही होऊ शकत नाही. मी तेवढंच केलं, अगदी डिसिप्लिन्ड वेमध्ये. माझ्यासमोर सिलेबस होता UPSCचा. UPSCला काय पाहिजे मला समजलं होतं. त्याच्यासाठी स्टँडर्ड बुक्स होते, त्या पद्धतीने प्रिपरेशन केलं. पहिल्या अटेम्प्टमध्ये देखील इंटरव्ह्यू दिला मी, बट नाही सिलेक्शन झालं. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सेम झालं, सिलेक्शन होऊ शकलं नाही. आणि देन थर्ड अटेम्प्टमध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि मला नेहमीच IPS व्हायचं होतं. माझा IPS ऑप्शन होताच तिथे. आणि लकीली आपण म्हणतो ते की लक लागतं कधीही. यस, डेफिनेटली लक डज प्ले अ रोल. परंतु तेच आहे की तुम्ही 99% मेहनत कराल, त्याच्यानंतर मग ते शेवटचं 1% लक असतं. ते कसं माझ्या बाबतीत तर अगदी खरं झालेलं आहे की मला IPS मिळालं, आणि IPS मिळाल्यानंतर पण तुमचं केडर मिळतं तुम्हाला नंतर कुठल्या स्टेटमध्ये जाणार आहात. तर मला लकीली महाराष्ट्र केडर मिळालं. म्हणजे मी इथलाच आहे, इथली संस्कृती मला माहिती आहे, आणि इथल्याच जनतेला सर्व करण्यासाठी मला ही संधी मिळाली लकीली. तर आत्तापर्यंत असा माझा प्रवास होता. जेव्हा रिझल्ट लागला आणि तुम्हाला जे पाहिजे होतं, जसं IPSचा गोल होता, IPS तुम्ही बनले, घरच्यांची काय भावना होती? घरच्यांची तर आधी तर मी ज्या वेळेस जॉब सोडत होतो की अगदी म्हणजे लोअर मिडल क्लास फॅमिली, जॉब जॉईन केला, थोडे पैसे चांगले सॅलरी येत होती, तर त्यावेळेस थोडं दुविधा मनस्थितीत होते सगळेजण की हे चांगलं आहे, तू कशाला आता पुढे जातोय. कारण ज्या पद्धतीची अनिश्चितता आहे की आपल्याला माहिती नाही काय होईल. आणि IT मध्ये बऱ्यापैकी अब्रॉड ऑपॉर्च्युनिटीज असतात, बाहेर जात आहेत, आणि ते त्यांना माहिती होतं. कारण मी IT मध्ये काम करत असल्यामुळे मग ते थोडे दुविधा मनस्थितीत होते. परंतु मग माझा मोठा भाऊ आहे, ही वॉज फर्म की नाही, त्याला त्याचं स्वप्न आहे आणि त्याला करायचं आहे, तर आपण त्याला असं अडवायला नाही पाहिजे, आणि त्यांनी करायलाच पाहिजे. म्हणजे ही स्टूड बिहाइंड मी, आणि सगळ्यांना त्यांनी समजावून सांगितलं, आणि मग मी गेलो. परंतु मग ज्यावेळेस पहिले 2 जे तुम्हाला एक्सपिरियन्सेस सांगितले मी, पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये मी इंटरव्ह्यू तर दिला, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचणं देखील अत्यंत अवघड आहे. कारण प्रिलिम्स अराउंड 10 लाख ॲस्पिरंट्स राईट प्रिलिम्स, नंतर जवळपास 15,000 लोक मेन्ससाठी जातात, आणि मेन्समधून जवळपास 2500 लोक हे पुढे इंटरव्ह्यूसाठी जातात. तर 2500 मधून फायनली 800 किंवा 1000 सिलेक्ट होतात. तर मग आपण 2500 पर्यंत जात आहोत, परंतु त्या 800-1000 मध्ये येत नाही आहोत. ते पण बॅक टू बॅक 2 वेळा होत आहे. इट वॉज अ ह्यूज सेटबॅक. पण मी म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की अशा वेळेस आपल्या आयुष्यात आपण लहानपणापासून कुणीतरी एक रोल मॉडेल ठेवणं आवश्यक आहे, आणि ती पर्सनॅलिटी अशी असावी की ज्यावेळेस आपण पडतो त्यावेळेस तुम्हाला तेवढ्याच मोटिवेशनने उठण्यासाठी ती प्रेरणा मिळेल. जेव्हा 2 वेळा सिलेक्शन नाही झालं तेव्हा असं कुठे वाटलं होतं का की नाही आता हे प्रयत्न नाही करावा, कारण की तेवढं वर्ष पण जातो, त्यात तेवढा अभ्यास पण जातो, आणि त्याच्यानंतर परत 3रा अटेम्प्ट, मग असं कुठेतरी असं वाटलं की नाही आता हे सोडून द्यायला पाहिजे, परत IT मध्येच आपलं करावं? सर्टनली अगदी मला 2ऱ्या अटेम्प्ट नंतर हे वाटलं की देअर शुड बी टाइम लिमिट. आपण हे अनएंडिंग आहे ना, हे चालूच राहणार. की मी 2ऱ्या अटेम्प्टला ठरवलं होतं की नको, आता 3रा द्यायचा, आपण चेक करायचं काय होणार. आणि त्याच्यानंतर आय हॅड ऑप्शन, मला 2 ऑप्शन होते ॲक्च्युली. माझं एक असिस्टंट कमांडंट म्हणून सिलेक्शन झालेलं होतं इन द मीन टाईम. तर ती एक्झाम देखील UPSCच कंडक्ट करतं. तर इधर असिस्टंट कमांडंट किंवा मग IT
दोघांपैकी एक. मी ठरवलं होतं तिसऱ्या अटेम्प्ट नंतर जर नाहीच झालं तर मी जाणार तिकडे म्हणून. पण झालं ऍक्च्युली सिलेक्शन. ट्रेनिंग वगैरेचा पण तुमचे भरपूर अनुभव असतील. जसं आपण पिक्चर वगैरे मध्ये पण बघतो AK-47 म्हणा, रिव्हॉल्वर म्हणा, पिस्तूल म्हणा. तर ह्या सगळ्या जेव्हा रिअलवाले तुम्ही हातात कधी जेव्हा घेतले असतील पहिल्यांदा, तेव्हाचा अनुभव कसा होता? मी जसं सांगितलं की खाकीचं आणि स्पेशली पोलिसांचं आधीपासून अट्रॅक्शन होतं. त्यामध्ये मेजर रोल प्ले करतं हे वेपन. सामान्य माणसाला वाटतंच नाही की वेपन हाताळायचे. तर ज्यावेळेस ट्रेनिंगमध्ये गेलो आम्ही आयपीएसची ट्रेनिंग ही अत्यंत इंटरेस्टिंग ट्रेनिंग आहे. खडतर आहे ते तर असणारच. एक युनिफॉर्म सर्व्हिसची ट्रेनिंग आहे म्हटलं, अत्यंत इंटरेस्टिंग ट्रेनिंग आहे. आणि आपण जो प्रश्न विचारला की पहिल्यांदा जेव्हा आपण हातात घेतो, आणि ते पण IPSच्या ट्रेनिंगमध्ये सगळे ॲडव्हान्स्ड वेपन असतात जे आपण अगदी हॉलिवूडच्या मूवीजमध्ये बघतो तसे वेपन जेव्हा आपण हातात घेतो त्यावेळेस कुठेतरी वाटतं की आपण एवढी मेहनत घेऊन आलो ना की यस हे कुठेतरी आपल्याला सक्सेसफुल खरंच झालो आहेत आपण. असं ते एक वेगळी फिलिंग असते. आणि पण त्या गोष्टी आपल्याला पुढे मूव्ह करत असतात, पुश करत असतात चांगलं करत. कधी वेपन अशी फायर करण्याची कधी काही वेळ आली? नाही, ऑन फील्ड नाही, पण ट्रेनिंगच्या वेळेस आम्ही भरपूर फायरिंग करतो फायरिंग रेंजवरती. बरोबर. थोडंसं पर्सनल लाईफबद्दल विचारूया आता. जेव्हा एक कॉलेज वगैरे सगळं चालू होतं, तुम्ही अव्वल पण आले होते, तेव्हा काही अशी म्हणजे एक बघा एक असतं एक जनरली एक टर्निंग पॉईंट असतो, एक थोडंसं अट्रॅक्शन येतं तेव्हा अपोजिट सेक्सबद्दल. तेव्हा तुम्हाला कधी असं प्रेम वगैरे काही झालं होतं की हा माझं एक असं, म्हणजे तुम्ही नाव नाही सांगितलं तरी चालेल, पण असा काही किस्सा? नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट असं कधीच नाही. माझं म्हणजे असं प्रेम वगैरे झालं तर ते एक तरुण वयात अट्रॅक्शन वगैरे असतं. इट वॉज असं कधी विचारत होतं केलं नाही मला या पोरीसोबत लग्न करायचं वगैरे? काहीच नाही झालं नाही. मी ऍक्च्युली माझं लव्ह मॅरेजच आहे, परंतु ते कॉलेजच्या वेळेस झालं नाही. आणि इट वॉज काइंड ऑफ की माझा मोठा भाऊ आहे, मी सांगितलं तर ही गॉट मॅरिड इन 2018. आणि ज्या वहिनी आहेत त्यांना बहीण होती लहान. सो मग तसं ते हम आपके हे कोण टाईप लव्ह मॅरेज झालं. सर इट वॉज लॉंग रिलेशनशिप. लास्ट इयर वी गॉट मॅरिड. अच्छा. तर मग 18 पासून आम्ही रिलेशनमध्ये होतो आणि नंतर मग लग्न झालं. सर आतापर्यंत जो आपला प्रवास होता त्याच्यामध्ये असा कोणता केस तुम्हाला वाटला चॅलेंजिंग की नाही खरंच हा केस सॉल्व्ह करण्यामध्ये खरी मजा आली होती, किंवा खरंच चॅलेंजिंग होता, म्हणजे भरपूर उलगडे आले, नवीन नवीन किस्से आले मध्ये मध्ये, आणि त्याच्यानंतर तो केस सॉल्व्ह झाला? असे म्हणजे बरेच मल्टिपल केस आहेत असे. तर त्याच्यामध्ये एक म्हणजे मर्डरचा केस होता ॲक्च्युली. माझं याच्या आधी पोस्टिंग होती लातूर जिल्ह्यात. तर माझी पहिली पोस्टिंग तिथे होती ॲज अन असिस्टंट SP. अच्छा. तर मग तिथे असताना एक ब्लाइंड मर्डर झाला होता. की का झाला, कुठे झाला, एका शेतामध्ये डेड बॉडी मिळाली होती. तर ते लक्षात येत नव्हतं की काय असू शकतं. त्यांच्या डोक्यात एका ब्लंट ऑब्जेक्टने मारलेलं होतं आणि एकच इंजुरी होती फक्त. आणि त्याचं ते थोडं डोक्यात मारल्यामुळे आणि थोडं 3 दिवसानंतर बॉडी मिळाल्यामुळे ती पार्शली डिकम्पोज झाली होती, काही समजून येत नव्हतं. आणि मग पहिली तर आमच्या समोर टास्क होती की ती आयडेंटिफाय करायची. तर ती कुणाची डेड बॉडी आहे. तर आयडेंटिफाय आम्ही भरपूर प्रयत्न केला पहिल्या दिवशी, सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ते कपडे वगैरे व्हायरल केले, पण होत नव्हतं. मग शेवटी आम्ही एक काम केलं की आमचे जे पोलीस बीट मार्शल्स असतात, आम्ही अनाऊन्समेंट सुरू केली प्रत्येक गावागावात की असा असा व्यक्ती आहे. आणि त्यात आम्हाला यश मिळालं. एकाने मग ते कपड्यांवरनं जॅकेटवरनं ओळखलं की आमच्या ओळखीचा असू शकतो हा. मग त्याचं आयडेंटिफिकेशन झालं. त्याच्या घरच्यांना बोलवलं, ते म्हणतात नाही आमचा कुणावरच संशय नाही. तो तर अगदीच म्हणजे काहीच कुठे नव्हतं. मिसिंग कंप्लेंट वगैरे पण फाईल नव्हती केली? नाही, काहीच नाही. ते आलेही नाही. ते म्हटले की आमचा संशय नाही आणि तो ड्रायव्हरचं काम करतो, बाहेर असतो, तर गेला असेल कुठे, असं त्यांचा असा विश्वास होता की येईल तो परत. पण मग तो त्याचा आयडेंटिफाय झाला. मग आता काय करायचं, कुठं करायचं? मग कुणी पुढे येत नव्हतं, काही सांगत नव्हतं. त्यात बराच वेळ गेला आमचा. मग त्याचा एक मित्र होता. आता आमची गोपनीय यंत्रणा असते, तर त्याचा एक मित्र एका ठिकाणी बोलला की त्याचं एका महिलेसोबत म्हणजे रिलेशन होते बाहेर म्हणून. तर मग आम्ही ती माहिती घेतली आणि त्या महिलेला घेऊन आलो. ती महिला अगदी फर्म होती, काही ती म्हणजे बोलली की मला माहीतच नाही, माझ्याकडे खूप दिवसापासून आलेलाच नाही आहे तो, आणि मला कुठल्याही प्रकारचं काहीच माहिती नाही आहे. तर मग आम्ही पण तिला महिला असल्यामुळे एका लिमिटच्या पलीकडे काही सांगू शकत नाही. परंतु आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला बऱ्याच टेक्निक शिकवल्या जातात इंट्रोगेशनच्या. त्याच्यामध्ये एक टेक्निक अशी असते की तुम्हाला जर कुणावर संशय आहे, यू जस्ट सिट विथ दॅट पर्सन आणि रॅन्डम फॉर लॉंग टाईम त्यांना फक्त प्रश्न विचारत राहा.
आम्ही केलं 2-2 तासाची शिफ्ट बनवली लेडी ऑफिसरची. ते फक्त प्रश्न विचारत राहायचे तिला बसून. तर एक रात्रभर ते तिच्याशी बोलत राहिलं. तिला थोडा मेंटल फटीग आला तिला एका लिमिट नंतर. आणि एका लिमिट नंतर मग ती बोलली की नाही माझ्याकडे आला होता तो 3 दिवसापूर्वी, एवढीच बोलली ती. मग तिला आम्ही कॉर्नर केलं की तू का आधी काय खोटं बोलत होती, तू 3 दिवसापूर्वी आला होता. तर नाही साहेब मला समजलं की त्याचा मृत्यू झालेला आहे तर मला माझ्यावर येईल त्याच्यामुळे बोलत होती वगैरे वगैरे वगैरे. मग तिला थोडं अजून विचारायला सुरुवात केली तर तिने सांगितलं मला 3 मुलं आहेत. म्हटलं मग ती कुठे राहतात, माझ्याकडेच असतात. म्हटलं 2 मुलं कुठे आहेत, एकाच मुलाला घेऊन फिरत होते. नाही मी 2 दिवसापूर्वीच तिकडे पाठवून दिली आहेत एका ठिकाणी. मग ते थोडं आम्हाला संशयित वाटलं तिला. मग तरी देखील आम्ही तिला काही जास्त बोलू शकत नव्हतो. मग शेवटी आम्ही ठरवलं की इथं थोडं सर्च घ्यायचं घराचं. घरात गेलो, पूर्ण थोडं सर्च केलं. एक मोबाईल मिळाला आम्हाला आणि डोंट नो कसं पण त्या मोबाईलमध्ये एक रेकॉर्डिंग मिळाली आम्हाला. तर ह्या महिलेने ती रेकॉर्डिंग केलेली होती. ते तिचं अजून एका पुरुषासोबत इलिसिट रिलेशन होतं. त्याने आणि हिने मिळून याला संपवलं होतं. तर हिने काय केलं होतं की त्याने मारलं, त्याच्यासोबत रिलेशनशिप होतं, परंतु ही पण त्या प्लॅनमध्ये होती. तर उद्या जर काही झालं तर माझ्याकडे काहीतरी असावं रेकॉर्डिंग. अच्छा. मग ते यांचं आफ्टर इन्सिडेंट मर्डर नंतरचं डिस्कशन होतं की आता तो गेला, आता 4-5 दिवस आपण शांततेत राहू, एकदा सगळं हे मिटलं की आपण तिरुपतीला जाऊ फिरायला. हा मग त्याच्यावरून ते आम्हाला समजलं की हे ह्या प्रकारे झालं होतं. पण इट टूक अराउंड 8 days. आणि त्याच्यानंतर ती फास्ट ट्रॅकवर केस आली आणि त्याच्यामध्ये या आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा देखील झालेली आहे. मीच तपास केला होता त्यात सुद्धा. तर नाही आरोपीकडून पण ते कबूल करून घेणं पण एक टास्क. ते आम्ही 12 तास तिला बसवलं ना त्याच्यामुळे. नाहीतर तिच्यावर संशय यायचा असा काही विषय नव्हता. तिने खूप चांगल्या पद्धतीने प्लॅन केलेलं होतं ते सगळं. पण आत्ताचे नाही म्हणता येणार, पण जनरली जे क्रिमिनल्स आहेत त्यांची जी काय म्हणतात त्यांची एवढे विकृत झालेले आहेत. आता जसं एक रिसेंटच केस होता, तुम्ही ऐकलं असेल, महालक्ष्मी नावाची महिला आहे, बेंगलोरचा केस होता तो. तर तिचं काहीतरी अफेअर होतं का काय, तर त्याचे 59 तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले. आता एवढी विकृत, आता तुम्ही पण इतक्यांदा इंटरोगेशन वगैरे केलं असेल, तर या आरोपींना म्हणजे कशा प्रकारचे तुम्हाला उत्तरे कशा प्रकारची देतात हे आरोपी इंटरोगेशनच्या वेळी? नाही बघा, एखादं हिनं जर क्राईम होत असेल तर त्याच्या मागे मोटिव्ह असतात. आणि जनरली असे जे गुन्हे होतात याच्यामध्ये माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामध्ये एकतर सगळ्यात महत्त्वाचं की काहीतरी इलिसिट रिलेशनशिपमधून होत असतात. एक दुसरं तर एक लँड डिस्प्यूट, दॅट इज ऑल्सो मेजर रिझन हा मर्डर होण्यामागचं कारण ते एक असतं. तिसरं असतं अगदी हीट ऑफ द मोमेंटमध्ये, अगदी क्षुल्लक कारण असतं पण ते शॉर्ट टेम्पर्ड लोक असतात. तर ते त्यांच्या जवळ पण काहीतरी असतं त्यावेळेस, शार्प ऑब्जेक्ट काहीतरी, हीट ऑफ द मोमेंटमध्ये त्यांनी केलेलं असतं. असे 3 जनरल मोटिव्ह आम्हाला आतापर्यंत लक्षात आलेले आहेत. तर आपण सांगितलं की हे एवढं कसं होतंय, तर याच्या मागे थोडं महत्वाचं कारण आहे ना, ड्रग्स हे अगदी महत्वाचं कारण आहे की कशाच्या तरी इन्फ्लुएन्समध्ये असतात हे. आणि मग त्यावेळेस आपण काय करत आहोत हे त्यांना ते लक्षात येत नाही. ते त्यांच्यातला माणूस निघून जातो बाहेर आणि त्यांच्यातला जो तो हिंस्र प्राणी म्हणतो ना आपण, तर तो त्यावेळेस जागा झालेला असतो. आणि ते ड्रग्स इज दी मेन रिझन, नो डाऊट अबाउट इट. इंट्रोगेशनच्या वेळी डायरेक्ट कबुली देतात किंवा आम्ही केलं सांगतात. इथं नागपूरचा तर माझा असा एक्सपिरियन्स आहे की असं काही प्लॅन करून वगैरे जनरली नसतं इथे काही, अगदी स्पर ऑफ द मोमेंट त्यावेळेस अचानक काहीतरी झालं, रॅन्डम आर्ग्युमेंट, आणि त्याच्यामध्ये झालेल्या गोष्टी असतात. ते स्वतः सरेंडर पण करतात इथे, असं नाही की आम्हाला पळायचंय असं. हे आत्ता आपण बघितलं असेल सर, सायबर क्राईम पण खूप प्रमाणात वाढतोय. जसं की 2-3 प्रकार आहे. एक तर पैशाचं आमिष दाखवतात, तुम्ही इतके भरा तुम्हाला एवढे जास्त रिफंड भेटतील हे ते. दुसरं आहे अननोन नंबरवरनं व्हिडिओ कॉल येतो, तो व्हिडिओ कॉल उचलला जातो, ती रेकॉर्डिंग होऊन जाते, मग त्यानंतर ब्लॅकमेलिंग करणं. या सायबर क्राईमपासून कसं वाचावं यासाठी नागरिकांना आपण कशा प्रकारे आवाहन करा? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आपण आपल्या नागपूर सिटी कमिशनरेटमध्ये माननीय CP सर आहेत, रवींद्र सिंगल सर, यांच्या लिडरशिपमध्ये आपण मोठ्या प्रमाणात हे अवेअरनेस ड्राईव्ह घेत आहोत की सायबर फ्रॉड्स जे आजकाल वाढलेले आहेत त्याच्या अगेन्स्ट. आजकाल इतकं कॉमन झालेलं आहे सायबर फ्रॉड, आणि मी तर म्हणेल की तुम्ही, मी, आपण नोबडी इज इम्युन टू इट. म्हणजे कुणीही याचा शिकार होऊ शकतं. आणि त्याचं प्रमुख कारण हे आहे की आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत आणि आपले बँक अकाउंट्स पण सर्वांकडे आहेत, आणि आपले स्मार्टफोन आणि बँक अकाउंट हे एकमेकांशी लिंक आहे. आणि अजून त्याच्याही पुढे जाऊन एक महत्त्वाची गोष्ट आहे की स्मार्टफोन सगळ्यांकडे आले, परंतु जे डिजिटल लिटरसी आहे ती नाही आहे, मेजॉरिटी लोकांकडे ती नाही आहे. मग आपल्याला, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अजून एक महत्त्वाची गोष्ट असते की लालच.
ह्युमन बिईंग्स बाय नेचर ते इनहेरंटली ग्रीडी ॲनिमल. ते ग्रीड सगळ्यांमध्ये असते. जेव्हा ती ग्रीड दिसते तर ते आपण कुठेतरी ते फसतो. आणि एक्झॅक्टली हे जे सायबर फ्रॉड करणारे क्रिमिनल्स आहेत त्याच एका गोष्टीचा वापर करतात, ग्रीड, की तुमचं लालच त्याला ते कुठेतरी तुम्हाला पाठवतात. जसं ते केबीसी लॉटरीचा एक मोठा फ्रॉड मध्यंतरी चालू होता, की प्रत्येकाला तो मेसेज यायचा 10 लाख रुपये आपण जिंकलात आणि तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा. इकडनं लोक कॉल करायचे, मग ते सांगायचे की तुम्ही जिंकलात 10 लाख रुपये, तुमचे आम्हाला थोडे डॉक्युमेंट्स द्या, आधार कार्ड, बँक पासबुक वगैरे, आणि 10,000 रुपये प्रोसेसिंग फी लागेल, म्हणजे XYZ अमाऊंट लागेल असं सांगायचे. आणि मग आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर करू. हे इकडनं पाठवायचे 10,000, त्याच्यानंतर नंबर ब्लॉक करायचे. म्हणजे लालच एक. आणि दुसरं फिअर एक महत्वाचं. आणि त्याचा आजकाल खूप मोठ्या प्रमाणात एक फ्रॉड सुरू झालेला आहे, डिजिटल अरेस्ट. एक डिजिटल अरेस्ट ही अशी एक गोष्ट आहे की तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा SMS वर एक मेसेज येईल की ते एक लॉ एन्फोर्समेंट एजन्सीमधून बोलत आहेत. CBI असू शकतं, ते ED असू शकतं, आणि तुम्हाला घाबरवतील, व्हिडिओ कॉल करतील. व्हिडिओ कॉलमध्ये सर्व सेटअप असेल, सर्व युनिफॉर्ममध्ये बसलेले लोक असतील, ते तुमच्याशी बोलतील की असं असं तुम्ही केलेले, तुमचे इतके ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे, काही असू शकतं तुमचं ते. मी एक उदाहरण म्हणून सांगतो की तुमचे इतके ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले तुम्ही आणि ते आमच्या रडारवर आहेत आणि तुम्ही फसवणूक करतायत सरकारची, तर तुम्हाला आम्ही आता डिजिटली अरेस्ट करत आहोत, तुम्ही घराच्या बाहेर निघणार नाही, आणि हे तुमचं समन्स आहे. आणि ते प्रॉपर त्या एजन्सीचं ते फोर्ज डॉक्युमेंट समन्स करून त्यांना तात्काळ व्हॉट्सअपवर पाठवतात ही त्यांच्या नावाने. मग ते बघितल्यानंतर आपल्याला भीती वाटते, सामान्य माणसाला साहजिकच भीती वाटते की पोलीस बसलेले आहेत समोर. मग ते तुम्हाला पत्ता देतात की तुम्ही ह्या ठिकाणी या, आणि मग तिथं आपली सगळी लिगल प्रोसिजर करू, तुमची जास्त चूक नाहीये त्याच्यात, पण आम्ही तुम्हाला मदत करतो. मग ते तिराईत ठिकाणी बोलवतात, तिथे देखील एका हॉटेलच्या रूममध्ये थांबायला लावतात, आणि मग त्याच्यानंतर ती खंडणीची रक्कम वसूल केली जाते. दिस इज रियालिटी. आपल्याकडे नागपूरमध्ये आत्ता एक 15 दिवसापूर्वी 1.5 करोड रुपयाचा एका. बापरे, आता हे नवीनच किस्सा ऐकला मी, डिजिटल अरेस्ट नावाचा. आणि आपले म्हणजे आय डोंट नो बट यू वोंट बिलीव्ह की आपले जेवढे पण पोलीस स्टेशन आहे ते प्रत्येक चौकात जाऊन कॉर्नर मिटिंग्स घेत आहेत. माझ्याकडे आता एक 8 ते 10 मेसेजेस आहेत की सामान्य नागरिकांनी मला पाठवलेले की सर तुमची पोलीस स्टेशनची कॉर्नर मिटिंग झाली, त्याच्यामुळे मला हे डिजिटल अरेस्टचे कॉल आले, मी घाबरलो होतो किंवा घाबरली होती, परंतु मला हे माहिती असल्यामुळे मी वाचू शकली किंवा शकलो. म्हणजे असे सायबर फ्रॉड्स इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. अजून दुसरी एक गोष्ट तुम्ही सांगितली की एक सेक्स्टॉर्शन नावाचा प्रकार सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये मेनली जे तरुण मुलं आहेत त्यांना टार्गेट केलं जातं, आणि त्यामध्ये तुम्हाला अननोन नंबरवरून आधी मुलीच्या नावाने कॉल वगैरे येतील, मग ते चॅटिंग सुरू होते, मग व्हिडिओ कॉल होतो, मग ते स्क्रीन रेकॉर्ड केली जाते, मग पैशांची मागणी केली जाते. याच्यामध्ये सुसाईड केलेली आहे, वेल एज्युकेटेड लोकांनी सुसाईड केली. आय वॉज इन अमरावती सुरुवातीला, माझं प्रोबेशन अमरावतीमध्ये झालेलं आहे. तिथे एक डॉक्टर होते, त्यांनी सुसाईड केली याच्यात बदनामीच्या भीतीने. तर म्हणजे मला सांगायचं असं आहे की याच्यामध्ये खूप रॉकेट सायन्स नाही आहे याच्यापासून वाचणं. एक महत्वाची गोष्ट आहे की अननोन व्यक्तींसोबत नो चॅटिंग, नो कॉल्स, नथिंग. वी आर नॉट VIPs की आपण एखादा कॉल उचलला नाही तर जग थांबून जाणार, काही नाही, काही करायचं नाही. दुसरी गोष्ट आपली पर्सनल इन्फॉर्मेशन, आपला बँक अकाउंट नंबर असेल, आपल्या ATM कार्डचा नंबर असेल, त्याच्यावरचे डिटेल्स असेल, क्रेडिट कार्डचे डिटेल्स असतील, ATM कार्डवर CVV नंबर असतो 3 डिजिट, तो असेल, आपल्या मोबाईलवर येणारा OTP असेल. मी तर असं म्हणेल की OTP आपल्या सख्या लोकांसोबतही शेअर करू नका. दॅट इज गुड प्रॅक्टिस ऍक्च्युली. ह्या गोष्टी तुम्ही शेअर करू नका. आणि तिसरी गोष्ट, आपल्याकडे टोल फ्री नंबर्स आहेत, आपल्याकडे पोर्टल्स आहेत, NCCRP पोर्टल आहे, आपल्यासोबत काही झालं तर रिपोर्ट करता येतं. आता एक नवीन पोर्टल आलेलं चक्षू नावाचं. चक्षू पोर्टल काय आहे की आतापर्यंत आपल्याकडे ती फॅसिलिटी नव्हती. मला कॉल आला KBCचा, मला माहिती आहे फ्रॉड आहे, मी तो बंद केला नंबर, परंतु मी कुठे रिपोर्टच करत नव्हतो ना, कारण माझ्यासोबत फ्रॉड झालाच नाही, मला माहिती होतं ऑलरेडी. परंतु आता चक्षू नावाचं पोर्टल आहे की तुम्हाला माहिती आहे हा फ्रॉड आहे, तर तुम्ही तिथे जाऊन रिपोर्ट करायचं की ह्या नंबरवरून मला कॉल आला, असं असं सांगत होते. देन आर लॉ एन्फोर्समेंट एजन्सी कीप्स ट्रॅक ऑफ दॅट नंबर की काय आहे, कुठे आहे. मग ते सगळे बाकीचे नंबर ओपन करतो आपण, कुठले सिम कार्ड आहेत, आणि ते मग सिस्टम त्याच्यामध्ये लागते. एक तर चक्षू नावाचं पोर्टल देखील मी सर्वांना सांगेल की त्याचा जास्तीत जास्त वापर करणं आवश्यक आहे. आणि आपल्यासोबत फ्रॉड झाला असेल तर NCCRP नावाचं पोर्टल आहे, तर त्याचा वापर करणं आवश्यक आहे. नक्कीच. आणि नागरिकांना अजून एक काय आपण आवाहन करा, कारण की नागरिक अनेकदा पोलिसांकडे जायला घाबरतात
त्यांचं एक राहतं की पोलिसांच्या लफड्यात नको पडायला, पोलिसांसोबत मैत्री पण बेकार आहे आणि पोलिसांसोबत वैर घेणं पण बेकार आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मग ते स्वतःहूनच काहीतरी सिच्युएशन हाताळण्याच्या चक्करमध्ये त्यांच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार होऊन जातो. मग जसं की हिट ऑफ द मुवमेंट एक तर क्राईम होऊन जातो किंवा काहीतरी. तर नागरिकांना काय आवाहन करा की पोलिसांपर्यंत कसे म्हणजे पोहोचावं? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्च्युली हे मीही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की पोलिसांचे आणि कोर्टाची पायरी कधी कुणी चढू नये, हे लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत. आणि तसाच व्यवस्थित विचार केला तर कुणाला वाटेल पोलिसांकडे जावं? म्हणजे ज्या व्यक्तीचे सर्व दरवाजे बंद झालेले आहेत तोच व्यक्ती येतो पोलिसांकडे मदत मागण्यासाठी. तर आपण जे सांगितलं की कुठेतरी एक दरी आहे विश्वासाची, की नागरिकांना वाटतं की पोलिसांकडे गेल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं रिस्पॉन्स मिळणार नाही, न्याय मिळणार नाही. तर यासाठी आपल्या आत्ताचे जे CP सर आहेत ते आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील, आपण मागेही एक चांगला ड्राईव्ह घेतला होता भूमाफी यांच्या विरुद्ध CP ऑफिसमध्ये. ॲक्च्युली सगळे सिनियर ऑफिसर तिथे बसले होते, सगळे जे ॲग्रीव्ड पार्टीज होत्या की ज्यांच्यासोबत फसवणूक झाली त्यांना आपण बोलवलं आणि त्यांचे घेतले. त्याच्यानंतर आपण जवळपास माझ्या झोनमध्ये मी त्या ड्राईव्ह नंतर जवळपास 15 केसेस दाखल केल्या आहेत भूमाफी यांच्या विरुद्ध. की त्याच्यामुळे मला लोक सांगताना काय सांगतात की सर आता आम्हाला खूप चांगलं वाटतं की आमची सुनावणी होते कुठेतरी. तर हे जे सुनावणी होण्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही 4-5 महत्त्वाच्या गोष्टी करतो. एक तर म्हणजे मी माझा स्वतःचा WhatsApp नंबर पब्लिक केलेला आहे की तुम्हाला वाटतंय पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला न्याय मिळत नाहीये किंवा आमची सुनावणी होत नाहीये तर यू कॅन डायरेक्टली मेसेज मी ऑन WhatsApp, मला विचारू शकतात. आणि याच्यामुळे काय होतं की आमच्याही अधिकारी आणि जे कॉन्स्टेबल्स आहेत जे पोलीस स्टेशनमध्ये सर्व करत आहेत त्यांनाही माहिती असतं की आमच्या DCPचा नंबर ज्यांच्याकडे नागरिकांकडे, आपण जर व्यवस्थित रिस्पॉन्स दिला नाही तर ते तिकडे आपली कंप्लेंट करतील. मग ते कुठेतरी एक चांगला रिस्पॉन्स दिला जातो. दुसरी गोष्ट आहे, आपण प्रत्येक शनिवारी जे अर्जदार असतात आपण त्यांच्यासाठी सुनावणी ठेवत असतो. तर सिनियर ऑफिसर जाणार त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि ते अर्जदार येऊन त्यांच्यासमोर सांगणार जे पण आहे ते, म्हणजे त्यांनाही वाटतं. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की वी आर ऑलवेज ओपन टू पब्लिक. मी माझ्या ऑफिसमध्ये जर बसलो तर जवळपास एक 4 तासाच्या स्पॅनमध्ये माझ्याकडे 15 ते 20 व्हिजिटर्स येतात आणि मी बसवतो. आणि माझं एक पर्सनल लॉजिक असं आहे की मी बसवतो त्यांना, मी फक्त ऐकतो त्यांचं, मी काही प्रश्न विचारत नाही, काही नाही, सफिशियंट वेळ देतो. ऑन अँड ॲव्हरेज एकाला 10 मिनिट लागतात मला. पण मला असा अनुभव आलेला आहे की जे 10 मिनिट जे बोलले आपल्याकडे त्याच्यानंतर त्यांचा 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. की सरांनी माझं ऐकून घेतलं, त्यांचं छोटे विषय असतात काही, सरांनी माझं ऐकून घेतलं, ते अगदी खुश होऊन जातात तिथून. आणि आपण एक फोन करून त्यांना मदत करा पोलीस स्टेशनमधून आणि ते होऊन पण जाते नंतर मदत. पण म्हणजे ह्या गोष्टी तर आम्ही आता सध्या करतोय, तरी देखील त्याच्या पुढे जाऊन काही महत्त्वाच्या गोष्टी करणं ही तितकंच गरजेचं आहे. जसं की आपण बऱ्याचदा पोलीस स्टेशनला काय होतं की कंप्लेनंट नॉन कंप्लेनंट येतात, हे शेजारी जर असतील तर त्याच्यात खरं कोण बोलतंय ते शोधणं खरंच अवघड असतं. आणि ते फेस करणारा आमचा कॉन्स्टेबल आहे, ते फेस करणारा कॉन्स्टेबल आहे, त्याला दररोज हे सगळं फेस करायचं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्याकडनं असं एक त्याची मानसिकता बनत जाते की नाही सर्वच खोटं बोलतायत. पण ते तसं नसायला पाहिजे आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत की तसं नाही आहे, सर्वच खोटं बोलत आहेत. असं पण ऐकून घेणं गरजेचं आहे लोकांचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनियर ऑफिसर्स ॲक्सेसिबल असणं महत्त्वाचं आहे. आणि ती पॉलिसी आत्ता CP सरांनी ठेवलेली आहे. नो मॅटर व्हॉट, रात्र असू द्या, पहाट असू द्या, दुपार असू द्या, सिनियर ऑफिसर्स जनतेसाठी ॲक्सेसिबल असणार. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत DCP निकेतन कदम सर. यांचे किस्से आणि यांचा आत्तापर्यंतचा अनुभव आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. असेच अनुभव अजून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार. तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती आणि बेनकाब. नमस्कार सर. नमस्कार.